सुस्वागतम. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सगळ्याच प्रेक्षकांचं कार्यक्रमामध्ये खूप मनपूर्वक स्वागत. हा लॉन्च इव्हेंट आपण वेब मीडियासाठी करतो आहोत. कुमार सुपेकर यांची एक सुंदर रचना त्यांनी संगीतबद्ध केलेली आणि गायलेली, जी आज सुप्रसिद्ध गायिका मधुश्री यांच्या हस्ते यूट्यूबवर लॉन्च होणार आहे. तसे कहू, साथ, सोबत, संगत याशिवाय आयुष्याला गंमतच नाही. ही साथ असल्यामुळे आयुष्य इंद्रधनुष्य होऊन जातं. पण साथ सुटली तर निसर्गामध्ये चैतन्य निर्माण करणारा पाऊस सुद्धा खूप उदासवाणा वाटायला लागतो आणि त्यातनं मग एक विरहगीत जन्माला येतं. इतकं काळीज कातर करणारं की बघताना सुद्धा ती कातर वेळा आपल्याला जाणवत राहते. अशीच एक सुंदर रचना देवयानी कर्वे यांची कुमार सुपेकर यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली आपण अनुभवणार आहोत काही वेळातच. या गाण्याचा शुभारंभ आज होतो आहे आणि या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते. कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी मी सुप्रसिद्ध गायिका मधुश्री, या गाण्याचे गायक संगीतकार कुमार सुपेकर आणि सहगायिका दीप्ती यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. स्वागत, सुस्वागत. यानंतर मी मधुश्री मॅडमना विनंती करते की दीपप्रज्वलनानं त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात करावी. अज्ञानाचा तीव्र दूर हो, ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या मनात भरून राहो. तुझ्या विना या गाण्याचा लॉन्च समारंभ आपण पाहत आहात आणि या कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध गायिका मधुश्री आपल्यासोबत आहेत. त्यांची वेगळी ओळख करून देण्याची मला वाटतं आपल्याला काही खरंच गरज नाही, कारण त्यांचा आवाज आपल्या सगळ्यांच्याच कानात दुमदुमतो आहे. अनेक उत्तमोत्तम रचना त्यांनी गायलेल्या आहेत. कुमार सुपेकर यांची ओळख आपल्याला थोडक्यात करून देते. अनेक दिग्गज कलाकारांबरोबर त्यांनी संगीत क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. काही नावं उदाहरणादाखल सांगायची तर अनु मलिक, उदित नारायण, इला अरुण या सगळ्यांच्या मोठमोठ्या कार्यक्रमांमधून त्यांचा सहभाग असतो. संगीत क्षेत्राशी अत्यंत बारकाईनं किंवा अत्यंत जवळीकीचा त्यांचा संबंध आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. कार्यक्रमात आपलं खूप खूप मनापासून स्वागत. या गाण्याच्या निमित्तानं आपण मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत मधुश्री यांच्याशी आणि त्याचबरोबर कुमार सुपेकर जे या एकूणच सर्व गाण्याचे निर्मितीचे सूत्रधार आहेत, त्यांच्याकडनं देखील या एकूणच निर्मिती प्रक्रियेबद्दल जाणून घेणार आहोत. काहीशा मनमोकळ्या अशा गप्पा रंगणार आहेत, तेव्हा आपणही यामध्ये सहभागी व्हायचं आहे. सर्वप्रथम मी आपल्याला विचारेन की हे जे गाणं आहे तुझ्या विना विरहगीत आहे, तर त्याची निवड का करावीशी वाटली? आयुष्यामध्ये विरह होता म्हणून, कोणाचा विरह बघितला होता म्हणून, की कसं काय? नाही, प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये प्रेम, विरह, आनंद, दुःख अशा अनेक परिस्थिती निर्माण होते. या गाण्याचं तसं काही ऍक्च्युअल लाईफशी काही संबंध नाही, पण असं सुचत असतं एखाद्या संगीतकाराला काहीतरी कुठून तरी. आणि मी बघितलंय की आत्ताच्या जगात माणसं प्रेम करतात, पण ते प्रेम वरवरचं असतं. ते प्रेम इन्व्हॉल्वमेंट जी असते ती थोड्या दिवसापुरती, थोड्या वेळापुरती किंवा कुठल्या तरी स्वार्थासाठी असते. पण ह्याच्यात जे प्रेम दाखवलंय, तो मुलगा शेवटी आत्महत्या करतो. त्याची जी इन्व्हॉल्वमेंट इतक्या मोठ्या लेवलची आहे ती कुठेतरी लोकांपर्यंत पोहोचावी. प्रेम हे निस्वार्थी आणि जास्त काळ टिकणार असतं. मैडम, आपसे पूछना चाहूंगी, मराठी गाना लॉन्च हो रहा है. कुमार जी को आपने एक अलग अंदाज में देखा है और आज ये गाना उन्होंने खुद गाया है, कंपोज किया है, तो आपकी फीलिंग्स क्या है? सबसे पहले तो मैं बहुत बहुत बधाई देना चाहूँगी कुमार को. थैंक यू. बहुत अच्छा लगा मुझे. म्यूजिक अरेंजमेंट, कंपोजिशन एंड जिस तरह से एक्टिंग किया, गाना गाया, मैं हैरान हो गई. सच पूछिए क्योंकि मैं उनको जानती थी एज ए ही इज अ वेरी गुड म्यूजिशियन के हिसाब से. और
बात है कि नॉर्मली जो लोग बजाते हैं ही इज उससे बहुत मतलब ज्यादा है, मतलब उनमें क्या है, ही इज वेरी नॉलेजेबल। कोई एक होता है ऐसे सुन के बजा रहा है, उनमें क्या है वो समझ के। और जब मैं उनके साथ प्रोग्राम करती हूँ तो बिल्कुल क्या होता है, मैं तो कभी कभी गाने से फ्यूजन में चली जाती हूँ, कुछ क्लासिकल में चली जाती हूँ, लेकिन एकदम इतना कंफर्टेबल है, इतना अच्छा से बजाते हैं कि बहुत अच्छा लगता था। तो मैं हमेशा कहती थी कि देखो इज सच ए टैलेंटेड म्यूजिशियन, लेकिन आज मैं हैरान हो गई कि इतना अच्छा गाना भी गाया, एक्टिंग भी किया, बाप रे। तो इट्स अ सरप्राईज पॅकेज ऐसे Yes, बिल्कुल surprise है। या गाण्याच्या निमित्ताने या गाण्याचं संगीत करत असताना तुम्ही नेमका काय विचार केला होता? हेच गाणं नाही पण कुठलंही गाणं करताना जेव्हा मी पहिला थॉट हा असतो की आपण कशासाठी करतो हे गाणं. बरोबर. जेव्हा मी चित्रपटासाठी करेन गाणं, त्याचं कल्चर आणि त्याचा साऊंड हा वेगळा असेल. एक अल्बम म्हणून एक गाणं, त्याचं साऊंड आणि कंपोजिशन वेगळी, नाटकासाठी वेगळी, जिंगल वेगळं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जिथे धांगडधिंगा हवा आहे तिकडे करायलाच लागतो. बरोबर. आता जे गाणं मुळात काय, चाल ही खूप महत्वाची असली पाहिजे. खूप सुंदर चाल असेल ना, तसं असेल तर त्या चालीसाठी तुम्हाला वेगळं काही खूप काही खर्च करण्याची गरज नसते. पण एखादी चाल जर तेवढी नसेल तर मग त्याच्यासाठी तुम्हाला बरंच काही काही करायला लागतं. आणि मराठी संगीतामध्ये मला वाटतं अजून पण मेलोडी नक्कीच आहे. प्रत्येक जण आपापल्या वाटात निवडत असतो. कोणी रॉक करतो, कोणी जॅझ, कोणी फोक करतंय असं. तर असंच करत करत ते इम्प्रूव्ह होऊन आम्हालाही अजून काय काय सुचत असतं. केसरिया पधारो म्हारे देश, केसरिया मोरा पिया, मोरा पिया, मोरा पिया हो। कभी नीम नीम, कभी शहद शहद, कभी नरम नरम, कभी सख्त सख्त, कभी नीम नीम, कभी शहद शहद, कभी नरम नरम, कभी सख्त सख्त। मोरा पिया, मोरा पिया, मोरा पिया हो। नजरों के तीर में बसा है प्यार, जब भी चला है वो दिल के पार, लच से मरे रे जिया पिया, लच से मरे रे जिया। क्या बात है, क्या बात है, बेहतरीन। हमारे साथ दीप्ति जी भी हैं यहाँ पर, जिन्होंने एक बेहतरीन सा आलाप गाया है इस गाने में। तो आपका अनुभव कैसा रहा? और ये टोटल जो वीडियो आपने अब हम देखने जा रहे हैं, तो आपको कैसा लगता है सब ये जो बनाया हुआ है? बहुत अच्छा लग रहा है ऑब्वियसली, बिकॉज पहले तो मैं रिकॉर्डिंग स्टूडियो तो मैं कभी नहीं गई थी, मैं जस्ट गाती थी, मैं सीखी थी। और 6 महीने में सुरेश वाडकर जी के पास भी गई थी और उनसे भी मैंने सीखा। फिर स्टडीज़ की वजह से मैंने छोड़ दिया, एंड देन अभी आफ्टर कंप्लीटिंग माई ग्रेजुएशन एंड एवरीथिंग आई वाज लाइक यस आई वांट टू डू इट अगेन। सो फ्रेंड्स से मिली एंड मराठी सॉन्ग्स सुनने लगी, तो बहुत ज़्यादा अच्छा लगने लगा, क्योंकि आई हैव फुल महाराष्ट्रियन फ्रेंड्स है, आई एम अ साउथ इंडियन एंड सब महाराष्ट्रियन फ्रेंड्स है, तो उनसे मैं सीखने लगी। जिस दिन मैं मिली उन्होंने मुझे ये सॉन्ग सुनाया, एंड द नेक्स्ट सेकंड आई वाज लाइक वाओ, इट्स रियली ब्यूटीफुल, इट वाज या I fell for the song and after that I was like काश इसका कोई फीमेल वर्जन आया मुझे गाने को मिले। मैं ये ज़रूर कहना चाहूँगी कि रहमान जी के साथ मैंने बहुत शोज़ किया। उसके बाद जब मैंने अपना खुद का जो शो है मैं सोच रही थी करूँगी, बस उस टाइम में जब मैं सोच रही थी कि मैं खुद का शो करूँगी, उस टाइम में मैं एक अच्छा कीबोर्ड प्लेयर जो म्यूजिशियन ढूंढ रही थी। उसके मैंने कुछ शो किया,
कुछ शोज किया मैंने कुछ म्यूजिशियन के साथ, बट मैंने उनको जब मैंने सुना कुमार को मुझे बहुत अच्छा लगा। मैंने रॉबी जी को कहा कि जो मेरा पार्टनर है, तो मैंने कहा कि इज वेरी टैलेंटेड, इन्होंने इनमें जो बात है ये बहुत नॉलेजेबल है और बहुत सोच समझ के कोई भी गाना हो, चाहे रिहर्सल नहीं भी हो, स्टेज में वो एकदम से बजा देते हैं और बहुत अच्छा से निभा देते हैं। इज वेरी गुड म्युझिशियन और बहुत अच्छा कंपोजर भी है। आता आपण जे लॉन्चचा महत्वाचा कार्यक्रम जो राहिलेला आहे तो आपण मधुश्रीजींच्या हस्ते करूया आणि कार्यक्रमात पुढच्या टप्प्याकडे वळूया. मी मधुश्रीजींना विनंती करते त्यांनी हे गाणं युट्यूबवर लॉन्च करावं. आणि आता तुझ्या विना जे युट्यूबवर तमाम जगभरातल्या प्रेक्षकांसाठी, श्रोत्यांसाठी, ऑडियन्ससाठी उपलब्ध झालेलं आहे, तेव्हा हे गाणं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि त्याचा आनंद घ्या. कुणाची आपल्या- तुझ्या विना तुझ्या विना तुझ्या विना तुझ्या विना तुझ्या विना मन हे लागेना. तुझ्या विना तुझ्या विना तुझ्या विना तुझ्या विना तुझ्या विना मन हे लागेना.